या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अपर्णाला घरी आणल्यानंतर आर्या तिला गोळ्या औषधं देते आणि आराम करायला सांगते आणि मग त्यानंतर ती अर्जुनला घरी बोलावून घेते. अर्जुन तातडीने आर्याकडे जातो आणि तिला विचारतो की काय झालं, तुम्हाला इतक्या रात्री घरी का बोलावून घेतलंय. आणि त्यावेळी आर्या काही बोलणार त्याआधीच अर्जुनचं लक्ष तिथे सोफ्यावर झोपलेल्या अप्पीकडे जातं आणि अप्पीला बघून अर्जुनचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. तो धावतच तिच्याकडे जातो. अर्जुनच्या आवाजाने तिला सुद्धा जाग आलेली असते आणि त्याला इतक्या दिवसांनंतर बघून ती रडतच त्याला मिठी मारते. ते दोघेही जण खूप रडत असतात. अर्जुन तिला विचारत असतो की अप्पे तू कशी आहेस, किती लागलंय तुला आणि तू कुठे होते इतके दिवस. आणि त्यावेळी आर्या त्या दोघांनाही शांत करते आणि अर्जुनला सांगू लागते की मला अपर्णा मॅडम आजच भेटल्या. आणि मग त्यानंतर अर्जुन अप्पीला विचारतो की अप्पे तुला माहिती आहे का, तुला शोधायचा मी किती प्रयत्न केला. मला माहिती होतं की तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, नक्की परत येशील आणि बघ तू परत आलीसुद्धा. तर नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी. आणि त्यावेळी मग अप्पी अर्जुनला सांगू लागते की त्या दिवशी मी आसगावला जाण्यासाठी निघाले होते, मात्र वाटेमध्ये आमच्या गाडीचा अपघात झाला आणि गाडी दरीत कोसळली. मात्र त्याआधीच मी गाडीमधून उडी मारली होती, परंतु मी खूप उंचावरून खाली पडले. मला खूप मार लागला होता अर्जुन, पण सुदैवाने माझ्या डोक्याला जास्त मार लागला नव्हता. आणि मग मी त्यानंतर कशीबशी तेथून वाट शोधत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्याचवेळी एका आजींची नजर माझ्याकडे गेली आणि त्या मला एका वस्तीत घेऊन गेल्या. त्यांची एक झोपडी होती, तिथेच त्यांनी माझ्यावर उपचार केले आणि मला जास्त काही आठवत नाही आहे, पण मी तिथेच राहिले होते. आणि ते ऐकून अर्जुनला आठवतं की तो आणि चिंचोके त्या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचले होते. मात्र चिंचोकेने केलेल्या एका गडबडीमुळे अर्जुन अप्पीपर्यंत पोहोचता पोहोचता राहिला होता. आणि मग तो ही गोष्ट अप्पीला सांगतो. तर अप्पी रडतच म्हणत असते की अर्जुन तू माझ्यापर्यंत नाही पोहोचला, मात्र एक दुसराच माणूस तिथे येऊन पोहोचला आणि जेव्हा त्याने मला झोपडीमध्ये बघितलं तेव्हा त्याने त्या आजींना मारलं आणि मला घेऊन गेला. आणि ते ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. तो विचारत असतो की कोण होता तो माणूस, काय केलं त्याने. तर अप्पी सांगू लागते की त्याने मला एका गोडाऊनमध्ये बंद करून ठेवलं आणि मग त्यानंतर मी तिथेच राहिले. मी तेथून सुटण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण त्यांनी मला साकळ्यांनी बांधून ठेवलं होतं. पण मग कशीबशी मी तेथून सुटले आणि वाट शोधत असतानाच मला आर्या भेटली. आर्याने मला इथे आणलं, मला गोळ्या औषधं दिली. आणि मग ते अर्जुन आर्याला सांगते की तो माणूस त्या जिजीचा होता, हे सगळं त्या जिजीने घडवून आणलंय. आणि ते ऐकून अर्जुनला मोठा धक्काच बसतो आणि मग हळूहळू त्याच्या लक्षात सगळा प्रकार येतो. तो म्हणत असतो म्हणजे हे सगळं त्या जिजीचं कारस्थान आहे. तर अप्पी विचारत असते म्हणजे नेमकं काय केलं आहे त्या जिजीने. आणि मागाशी तुम्ही काहीतरी म्हणत होता ना की शहरामध्ये कोणती तरी रोगराई पसरली होती, नेमकं काय घडलंय. आणि त्यावेळी अर्जुन अप्पीला सांगतो की तू ज्या जिजीच्या फाईल्स रखडून ठेवल्या होत्या त्या फाईलवर तुझ्या सह्या घेण्यासाठी त्या जिजीने पाण्यामध्ये विष मिसळलं आणि त्यातच 10 लोकं मारली गेली. आणि ते ऐकून आर्याला सुद्धा आश्चर्य वाटते. ती विचारते म्हणजे या सगळ्यामागे तो राजकारणी गिरीश गायकवाड आहे का. आणि त्यावर अर्जुन सांगतो की हो आर्या, त्यानेच हे सगळं करवून आणलं आहे. आणि ते ऐकून अप्पी विचारते पण कशासाठी आणि मुळात त्याच्या फाईल्सवर सही केली कोणी. आणि मग त्यानंतर अर्जुन अप्पीला सांगू लागतो की अप्पे तुझा अपघात झाल्यानंतर आपल्या अमोलची परिस्थिती खूप बिघडली होती. तो काही खातपीत नव्हता, सतत तुझा विचार करत बसायचा. आणि त्यावेळी तुझा शोध घेत असताना मला सेम टू सेम तुझ्यासारखी दिसणारी दीपा सापडली. दीपा एका गरीब घरातली मुलगी आहे. मी तिला भेटलो, तिच्याशी बोललो, तिला पैशांची मदत केली आणि फक्त आपल्या अमोलसाठी मी तिला घरी घेऊन आलो. मात्र त्या जिजीने तिचा गैरफायदा घेतला आणि त्याच्या सगळ्या तू रखडवलेल्या फाईल्सवर तिला सही करायला सांगितली. त्याने तिच्या भावंडांना सुद्धा किडनॅप केले. आणि हे ऐकून अप्पी तर खूपच घाबरते. पण अर्जुन तिला सांगतो की काळजी करू नको, अजूनही त्या फाईल्स आपल्या ताब्यात आहे. त्या जिजीने उद्या दीपाला 12 वाजता फाईल्स घेऊन बोलावलंय आणि मग त्यानंतर त्या सगळ्यांनी मिळून पुढचा प्लॅन बनवलेला असतो. दुसऱ्या दिवशी अर्जुन त्या दीपाला घेऊन थेट आर्याच्या घरी जातो आणि तिथे दीपाची आणि अप्पीची भेट होते. अपर्णा अगदी हुबेहूब आपल्यासारखे दिसते हे बघितल्यावर दीपाला तर खूपच आनंद होतो. ती मोठमोठ्याने म्हणत असते की साहेब, या मॅडम तर अगदी माझ्यासारख्या दिसत आहेत. तर अर्जुन म्हणत असतो की बघ आता तरी तुझा विश्वास बसला ना. आणि त्यावर दीपासुद्धा म्हणते की हो साहेब, तुम्ही जे बोलत होता ते अगदी खरं होतं. आणि मग अप्पी दीपाचे हात जोडून आभार मानते.
तर दीपा म्हणत असते की अहो अर्जुन साहेब बघा, या मॅडमनी आल्या आल्या मला माझी लायकी दाखवली, माझे कसले आभार मानतायत त्या. आणि त्यावेळी अप्पी म्हणते की अगं दीपा, असं खरंच काही नाही आहे. आजकाल कोणी कोणासाठी काही करत नाही, मात्र तू माझ्या घरासाठी, माझ्या अमोलसाठी खूप काही केलं आणि म्हणून मी तुझे आभार मानते. तर दीपा म्हणत असते की मॅडम तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात. साहेब सतत ना तुमच्याचबद्दल बोलत असायचे, सांगायचे की माझी अप्पी अशी, माझी अप्पी तशी, आणि मला ना तुमचं खूप कौतुक वाटतं. तुम्ही साहेबांवर एवढा विश्वास ठेवला आणि उलट माझेच आभार मानतायत. आणि ते ऐकून सगळेच जण हसू लागतात. अर्जुन म्हणत असतो की अगं दीपा, आमच्यामध्ये तेवढा समजूतदारपणा आहे, मात्र आता तुलासुद्धा एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. तर दीपा विचारते कोणती गोष्ट, आणि मग अर्जुन तिला सांगतो की आज त्या जिजीकडे फाईल घेऊन तू नाही तर अप्पी जाईल. मात्र दीपा काही या गोष्टीसाठी तयार नसते. तर अप्पी तिला घाबरवत म्हणते की हे बघ दीपा, ते लोक कोण आहेत, त्यांच्याकडे कोणती हत्यारं आहेत आम्हाला माहीत नाही. जर तिथे काही घडलं तर मग त्याला जबाबदार कोण? त्यामुळे मला आणि अर्जुनला तिथे जाऊ दे, कारण अशा लोकांना कसं पकडायचं याचं आम्हाला ट्रेनिंग दिले. आणि मग शेवटी दीपासुद्धा तयार होते, पण ती अपर्णाला म्हणते की हे बघा मॅडम, आत्तापर्यंत मी तुमच्याविषयी खूप काय ऐकलंय, आता मलासुद्धा बघायचं आहे तुम्ही काय करता ते. काही झालं तरी माझ्या चिल्ल्या पिल्लांना काही होता कामा नये, तुम्ही त्यांना सुखरूप परत घेऊन या. आणि मग अप्पी अर्जुन तिला वचन देतात की दीपा तू काळजी करू नको, आम्ही कोणालाही काही होऊ देणार नाही, तुझ्या चिल्ल्या पिल्लांना सुखरूप घरी घेऊन येऊ. आणि मग त्यानंतर दीपाच्या जागी अपर्णाच त्या जिजीला पकडण्यासाठी गेलेली असते. आणि मग हे सगळं जेव्हा त्या जिजीला कळतं तेव्हा तो डोक्यालाच हात लावून बसतो. तर चिंचोके हसतच म्हणत असतो की मॅडम, मला माहितीच होतं की जेव्हा तुम्ही आणि साहेब एकत्र याल तेव्हा प्रत्येक प्लॅन सक्सेसफुल होईल. आता या जिजीची काही खैर नाही, पण तरीही त्या जिजीचा माज काही उतरलेला नसतो. तो अप्पी आणि अर्जुनला धमकी देत म्हणतच असतो की तुम्ही माझं काही बिघडवू शकणार नाही, मी परत बाहेर आल्यावर बघतोच तुम्ही कसं काम करता ते. पण मग अर्जुन खूप चिडतो आणि सरळ त्याच्या डोक्याला गन लावतो. तो म्हणत असतो की गिरीश गायकवाड, आता तरी सुधर, जेलमधून तर तू काही बाहेर येणार नाही, पण चुकून आला ना तरी प्लीज पुन्हा आमच्या वाट्याला जाऊ नको, नाहीतर तुझा अंत माझ्या हातून होईल. परंतु अप्पी त्याला समजावत्याने सांगते की अर्जुन तू शांत राहा, हा मुद्दाम तुला भडकवण्यासाठी हे सगळं करतोय. आणि त्यामुळे अर्जुन शांत होतो, पण तो जिजी काही गप्प बसत नाही. आणि मग त्यानंतर आर्या आणि चिंचोके त्याला तेथून पोलीस स्टेशनला घेऊन जातात. तर अर्जुन रडतच अपर्णाला सॅल्यूट करतो आणि मग ते दोघेसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जातात. अपर्णा म्हणत असते की आपण या लोकांच्या मानसिकतेचं काहीतरी करायला हवं. तर अर्जुन म्हणत असतो की अप्पे, आपण काही करू शकत नाही, आपण फक्त यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे बघू. आणि त्याच वेळी मग तो राजासुद्धा त्या ठिकाणी येतो. तो म्हणत असतो की मी माफीचा साक्षीदार होतो, मला तुम्ही जेलमध्ये नका पाठवू. परंतु अप्पी म्हणते की तू पैशांसाठी इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. त्या दीपामधला समजूतदारपणा थोडा तू घेतला असताना तर आज ही वेळ आली नसती. आणि मग ती त्या राजालासुद्धा जेलमध्ये टाकते. त्यानंतर मग चिंचोके त्या गिरीश गायकवाडला तिथे घेऊन येतात, पण अजूनही तो अर्जुनला धमकी देतच असतो की इन्स्पेक्टर तुझी वर्दी उतरवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तर अर्जुन म्हणतो की माझी वर्दी उतरेल की नाही ते आपण नंतर बघू, पण मी तुझा माज नक्की उतरवणार. परंतु गिरीश गायकवाड म्हणत असतो की माझ्या ओळखी कुठपर्यंत आहे तुम्हाला माहीत नाही. आणि त्यावेळी अप्पी म्हणते की ठीक आहे, मग आत्ताच मी प्रेस कॉन्फरन्स घेते, तू आत्तापर्यंत जे जे काही केलं आहे ना ते सगळं लोकांसमोर येऊ दे, मग बघतेच लोक काय करतायत ते. आणि ते ऐकून जिजी तर खूपच घाबरतो आणि मग आर्या त्याला जेलमध्ये टाकते आणि लगेच प्रेसला त्या ठिकाणी बोलावते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत फायनली खरी अप्पी घरी येते आणि तिला बघून सगळेच जण खूप खुश होतात. अमोल तर खूप आनंदात असतो आणि मग अप्पी त्याला पुन्हा एकदा सिम्बाची आणि त्याच्या माची गोष्ट सांगू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.